मी सरलाच कुकिंग रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आहे ना आपण गवारीची शेंगांची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी ना आपण ही गावठी गवार घेतलेली आहे। मी आहे ना ती स्वच्छ निवडून आणि 3 पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि निथळून घेतलेली आहे। त्यानंतर त्यासाठी मी इथे ना लसूण पाकळ्यांचा ठेचा करून घेतलेला आहे कुटून। त्यानंतर इथे कांदा लसूण मसाला आहे 1 चम्मच, त्यानंतर थोडी हळद पावडर, त्यानंतर लाल तिखट 1.5 चम्मच, त्यानंतर एव्हरेस्ट मसाला आणि इथे शेंगदाण्याचा कूट आणि इकडे थोडं जिरं, त्यानंतर मीठ आणि कोथिंबीर। चला तर आता बनवूया। गॅसवरती ना छोटा कुकर ठेवलेला आहे। कुकर गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत तेल, जिरं टाकण्यानंतर कोथिंबीर, त्यानंतर आपण हे जेवढं जिन्नस घेतलेलं आहे ना तेवढं टाकणार आहोत यामध्ये। असं ठेवलं द्यायचं थोडंसं, त्यानंतर हे सर्व याच्यामध्ये टाकून द्यायचं। त्यानंतर याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये ते सुटेपर्यंत परतून घ्यायचं। आपली ही जी गवार आहे ना त्याच्यामध्ये टाकणार आहोत। गवार टाकल्यानंतर आपण आहे ना आता आपण अशी चांगली मिक्स करून घेतलेली आहे। त्यानंतर आपण हा शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत। त्यामध्ये जेवढी भाजी असेल क्वांटिटी तेवढी टाकायची। आता यामध्ये ना आपण पाणी टाकणार आहे, ते गरम करून घेतलेलं आहे। कुकर झाकण लावून घेणार आहे। कुकर झाकण काढलेलं आहे। तर अशी आहे आपली गवारची भाजी तयार। 5 ते 10 मिनिटात होते। नक्की ट्राय करून बघा। माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत भेटूया।